लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्यातील दूषित रासायनिक पाणी ओढ्यात सोडल्यामुळे जलजीवन अस्तित्व नष्ट होत चालले असून आमदार प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात असणाऱ्या या कारखान्यातील रासायनिक दूषित पाण्यामुळे जे आहे तर वन्य जनजीवन तसेच जलजीवन जे आहे तर आज जे आहे तर नामशेष होत चालले आहे। तर याकडे या पर्यावरण विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे। लोकप्रतिनिधी प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात कारखाना असल्यामुळे कोणीही तक्रार देण्यास पुढाकार घेत नाही। पहा एक रिपोर्ट। माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात असणाऱ्या सुंदरराव सहकारी साखर कारखान्याचे दूषित पाणी ओढ्यात सोडल्यामुळे जे आहे तर चोहीकडेच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून पर्यावरणासही धोका निर्माण होत चालला आहे। तर प्रकाश सोळंके यांच्याकडे ताब्यात असणाऱ्या या कारखान्याकडे मात्र अधिकारी व कर्मचारी मात्र दबावापोटी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे। तर प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात असणारा सुंदरराव सहकारी साखर कारखाना यांनी जे आहे दूषित पाणी जे आहे तर मळीचे ओढ्यात सोडल्यामुळे शेतकऱ्यांना व पर्यावरणास मोठे जे आहे तर धोका निर्माण होत चालला असून चौकडेच घाणीचे साम्राज्य निर्माण होत चालले असून दुर्गंधी पसरल्याचे पाहायला मिळत आहे। त्यावर एक विशेष रिपोर्ट जे आहे आमचे धारूर प्रतिनिधी यांच्याकडून जाणून घेणार आहोत अधिक की नेमकं प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात असणाऱ्या सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचा कारभार कशा प्रकारे चालतो। किल्ले धारूर तालुक्यातील तेलगाव परिसरात असणाऱ्या सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना येथील मोठ्या प्रमाणात हा वाहणारा दूषित नाला असून या ठिकाणी मळीचे पाणी गेल्या अनेक वर्षापासून सोडण्यात आलेले आहे। या दूषित पाण्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असून याकडे माजलगाव मतदारसंघाचे आमदार तथा या कारखान्याचे माजी चेअरमन आज त्यांच्याच ताब्यामध्ये हा सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना आहे। हा जो नाला आहे तो किल्ले धारूर तालुक्यातील सुंदरनगर परिसरातून या ठिकाणी असणारा तांडा त्याचप्रमाणे कुप्पा व कुप्प्यातून माजलगाव येथील तलावाला जाऊन मिळतो। या दरम्यान साधारणतः 20 ते 25 किलोमीटर अंतरामध्ये हा मोठा नाला वाहतो। या नाल्याचे स्वरूप मोठ्या ओढ्यामध्ये व पुढे नदीमध्ये होते। या नदीमधून माजलगावच्या तलावामध्ये हे दूषित पाणी मळीचे दूषित पाणी या ठिकाणी मिश्रित होते आणि यामुळे मोठे परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतात। या प्रश्नाकडे येथील नागरिक भीतीपोटी कोणीही बोलत नाहीत। जर पाहिलं तर हे माजलगाव मतदारसंघातील आमदार आहेत तथा कारखान्याचे चेअरमन जे आहेत त्यांचे सुपुत्र आहेत रवींद्र सोळंके, व्हाईस चेअरमन जयसिंग सोळंके आहेत। मात्र या माजलगाव मतदारसंघातील जे काही नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारा हा नाला असून याकडे कारखान्याचे जे अधिकारी आहेत त्यांचे देखील दुर्लक्ष होताना पाहायला मिळते। गेल्या अनेक वर्षांपासून हा नाला वाहतो। 12 महिने या नाल्यामध्ये असे दुर्गंधीचे पाणी सोडण्यात येते। जे काही कारखान्यामध्ये साधारणतः 4 ते 5 फक्त टिप्पर पाणी वाहताना दिसत, मात्र ते फक्त कागदोपत्री दाखवण्यासाठी आहेत। आणि जर पाहिलं तर दिवसभर फक्त 4 ते 5 घंटे आणि संध्याकाळी रात्री 4 ते 5 वाजेपासून दिवसभर पाणी रात्रभर पाणी या ठिकाणी सोडलेले असते। यामुळे या परिसरातील व माजलगाव मतदारसंघातील अनेक गावातून जाणारा हा नाला नागरिकांच्या व पशुपक्ष्यांच्या वन्य प्राण्यांच्या जीवावर आरोग्यावर मोठे दुष्परिणाम करत आहे। यामुळे अनेक रोगांची लागण होऊ शकते। याकडे पर्यावरण विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे। मात्र या ठिकाणीचे लोकप्रतिनिधी माजलगाव मतदारसंघाचे आमदार यांचाच कारखाना असल्यामुळे या प्रकाराकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करताना पाहायला मिळतात। आज जर पाहिलं तर पर्यावरण विभाग हे मंत्रालय माननीय पंकजाताई मुंडे यांच्याकडे आहे। ते या प्रकरणाकडे कशा पद्धतीने पाहतील हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। लोकशाही तंत्र, आवाज आपल्या लोकशाहीचा। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।